नमस्कार. ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टच्या या विशेष माहिती सत्रात तुमचं स्वागत आहे. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयांवर बोलणार आहोत. तुम्ही जमीन मोजणीसाठी शुल्क भरलंय, पण मोजणी काही झालीच नाही आणि आता ते पैसे परत कसे मिळवायचे हा प्रश्न तुम्हाला पडलाय. चला तर याची सोपी प्रक्रिया आज आपण समजून घेऊया. हो, असंच होतं. अनेकांच्या बाबतीत होतं. आपण पैसे भरतो पण कामच होत नाही आणि मग आपले पैसे अडकून पडतात. आता पुढे काय आहे या विचाराने माणूस अगदी हताश होऊन जातो. पण थांबा, काळजी करू नका. यावर एक अगदी ठोस आणि कायदेशीर उपाय आहे. हो, आता चिंता करण्याची अजिबात गरज नाही, कारण तुमच्या हक्कासाठीच एक महत्त्वाचा सरकारी निर्णय झालेला आहे. हा निर्णय खास तुम्हाला मदत करण्यासाठीच बनवला गेला आहे. चला तर मग ह्या निर्णयाबद्दल आणि तुमच्या अधिकारांबद्दल सगळं काही सविस्तर जाणून घेऊया. हा काही असा तसा छोटा बदल नाहीये. ही एक प्रकारे क्रांतीच आहे, ज्यामुळे परतावा मिळवण्याची संपूर्ण प्रक्रियाच बदलली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामुळे स्थानिक अधिकाऱ्यांच्या हातात अधिकार आले आहेत, ज्यामुळे तुमचा वेळ वाचणार आहे आणि कामात पारदर्शकता येणार आहे. तर या सगळ्या बदलाच्या मुळाशी आहे हा एक शासन निर्णय, ज्याला आपण GR म्हणतो. लक्षात ठेवा, 15 डिसेंबर 2020 रोजी आलेला हा GR खूप महत्त्वाचा आहे, कारण याच निर्णयाने 1995 पासून चालत आलेली ती जुनी, किचकट आणि खूप वेळ खाणारी पद्धत आता कायमची बंद झाली आहे. याचा तुम्हाला थेट फायदा काय होणार तर ऐका. आता छोट्या रकमेच्या परताव्यासाठी तुमची फाईल तालुक्यातून जिल्ह्यातून थेट पुण्या-मुंबईला मंजुरीसाठी जाणार नाही. आता हे सगळे अधिकार तुमच्या जवळच्या स्थानिक अधिकाऱ्यांनाच दिले आहेत. म्हणजे निर्णय फटाफट होणार. आणि सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता तुमच्या जवळच्या भूमी अभिलेख उपअधीक्षकांसारख्या स्थानिक अधिकाऱ्यांना थेट 25,000 रुपयांपर्यंतचा परतावा मंजूर करण्याचे अधिकार मिळाले आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे, जलद निर्णय थेट तुमच्याच गावात किंवा तालुक्यात. बरं, अधिकाऱ्यांना अधिकार तर मिळाले, पण आता तुम्हाला तुमचे पैसे परत मिळवण्यासाठी नेमकं काय करायचं आहे? चला, ती अगदी सोपी आणि सरळ पद्धत आता आपण टप्प्याटप्प्याने समजून घेऊया. अर्ज करण्यापूर्वी एक गोष्ट अगदी पक्की लक्षात ठेवा. ही सगळ्यात महत्त्वाची अट आहे. परतावा तेव्हाच मिळेल जेव्हा सरकारी मोजणी करणारा माणूस म्हणजे भूकरमापक किंवा सर्वेयर प्रत्यक्ष तुमच्या जमिनीवर मोजणीसाठी आलेला नसेल. तुमचा संपूर्ण अर्ज याच एका अटीवर उभा आहे. बघा, ही प्रक्रिया फक्त 3 सोप्या पायऱ्यांमध्ये पूर्ण होते. पायरी 1, परतावा मिळण्यासाठी एक साधा अर्ज लिहा. पायरी 2, त्या अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडा. आणि पायरी 3, ज्या कार्यालयात तुम्ही पैसे भरले होते त्याच कार्यालयात हा अर्ज जमा करा. बस, इतकं सोपं आहे. आता अर्जासोबत काय जोडायचंय ते नीट ऐका. फक्त 3 गोष्टी. 1, तुम्ही पैसे भरल्याच्या मूळ पावतीची किंवा चलनाची एक प्रत. 2, मोजणी रद्द करून पैसे परत मिळावेत अशी विनंती करणारा अर्ज. आणि 3, सर्वेयर जागेवर आलेला नाही असं तुम्ही स्वतः लिहिलेलं एक स्वघोषणापत्र. ही कागदपत्र तयार असतील की तुमचं काम अगदी सोपं होईल. हो, पण एक छोटीशी गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तुम्हाला मिळणाऱ्या परताव्याच्या रकमेतून तुम्ही भरलेल्या शुल्काच्या 5% रक्कम किंवा जो काही किरकोळ प्रशासकीय खर्च झाला असेल ती रक्कम वजा केली जाईल. हा एक नियमाचा भाग आहे जो कार्यालयाच्या सुरुवातीच्या कामासाठी असतो. पण समजा तुम्ही अर्ज केला, सगळी कागदपत्र दिली आणि तरीही काहीच उत्तर आलं नाही. तुमचा अर्ज नुसताच पडून आहे. मग काय करायचं? अशावेळी आपल्यासाठी एक जबरदस्त उपाय आहे आणि तो म्हणजे RTI ब्रह्मास्त्र. माहितीचा अधिकार कायदा 2005 हे आपल्या प्रत्येकाच्या हातात असलेलं एक खूप शक्तिशाली शस्त्र आहे. याचा वापर करून तुम्ही कोणत्याही सरकारी कार्यालयाला थेट प्रश्न विचारू शकता आणि तुमच्या कामात दिरंगाई का होतीये याचं स्पष्ट उत्तर मागू शकता. उदाहरणार्थ, तुम्ही एक साधा आणि थेट प्रश्न विचारू शकता की माझी परताव्याची रक्कम 25,000पेक्षा कमी आहे. सरकारी नियमानुसार स्थानिक अधिकाऱ्याला ती मंजूर करण्याचा अधिकार आहे, तरीही माझा अर्ज मंजूर का होत नाहीये याचं नेमकं कारण सांगा. बघा, असा थेट प्रश्न विचारल्यावर त्यांना उत्तर द्यावंच लागतं. म्हणजे बघा, जर योग्य प्रक्रिया वापरली आणि गरज पडल्यास RTI सारख्या साधनांचा वापर केला तर तुम्ही ही लढाई नक्कीच जिंकू शकता. चला तर मग यश मिळवण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या ते पाहूया. यश मिळवण्यासाठी आणि सामान्य चुका टाळण्यासाठी हे 4 मुद्दे लक्षात ठेवा. 1, सर्वेयर जागेवर आला नाही याची खात्री करा. 2,
अर्ज स्थानिक कार्यालयातच द्या. 3. सगळी कागदपत्र व्यवस्थित जोडा. आणि 4. जर विनाकारण उशीर होत असेल तर RTI वापरायला अजिबात घाबरू नका. ही संपूर्ण प्रक्रिया तुम्हाला म्हणजे सामान्य नागरिकाला सक्षम करण्यासाठीच बनवली आहे. आता तुमच्याकडे याबद्दलची सगळी माहिती आहे, योग्य साधनं आहेत. मग आपला हक्क गाजवण्यासाठी तयार आहात ना? चला पुढे वा आणि आपला कायदेशीर हक्क मिळवा. या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तुमचा दिवस शुभ असो.